वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी आणि मुलींनी वडिलांची सर्व संपत्ती हडप केली आणि कोणी कॅनडाला तर कोणी बेंगलोरला निघून गेले आणि आई अपंग रोहनच्या वाट्याला आली. रोहन पूर्ण दिवस रस्त्यावर भीक मागून त्याच्या म्हाताऱ्या आईचं पोट भरत होता आणि आईला बोलायचा, आई मला माफ कर, मी तुला तुझा हक्क देऊ शकलो नाही. तेव्हा आई त्याला तिच्या मिठीत घ्यायची आणि रडायची. रोहनच्या वाट्याला घर आलं होतं आणि 5 वर्षानंतर त्या घराचे देखील हिस्से करण्यासाठी त्यांची भावंडं तिथे आली होती. जेव्हा रोहनने ते घर त्यांच्या भावांना दिलं आणि आईला घेऊन त्या घरातून बाहेर निघाला, तेव्हा त्यांच्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. माझी सर्वात मोठी चूक होती की मी माझ्या भावांवर विश्वास ठेवला होता. मला वाटले की ज्याप्रमाणे माझे आई वडील माझ्यावर प्रेम करतात, तरीही त्याचप्रमाणे माझ्या भावंडांचा देखील माझ्यावरती तितकंच प्रेम आहे. मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती की माझ्या भावंडांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा बुरखा पांघरून आणि मनात माझ्याबद्दल राग ठेवून त्या घरात राहत होते. माझा जन्म झाला होता त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये जात होती, तेव्हा माझ्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये ना केवळ माझ्या आईवडिलांना लागले, तर मला देखील लागलं होतं. माझ्या एका पायाला प्रॉब्लेम झाला होता. माझ्या पायाची हाडे तुटली होती. तेव्हा सांगू लागले की माझ्या पायाची हाडे खूप मऊ आहेत, त्यामुळे हळूहळू ठीक होतील आणि मग त्यानंतर मी सामान्य माणसाप्रमाणे चालू लागेल. परंतु डॉक्टरांच्या एका निष्काळजीपणामुळे असं झालं की माझी हाडं तर जोडली गेली, परंतु माझा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान झाला आणि मग मी लंगडत चालू लागलो. जोपर्यंत मी माझा उजवा हात माझ्या उजव्या पायावर ठेवत नव्हतो, तोपर्यंत मला चालता येत नव्हतं. जर मी माझा उजवा हात उजव्या पायावर ठेवला नाही तर मी तोंडावर पडायचो. मला एकूण 4 भावंडं होती आणि ते सर्व माझ्यापेक्षा मोठे होते. माझ्या आईने जेव्हा मला या अवस्थेत पाहिले, तेव्हा ती खूपच रडायची. तेव्हा माझे वडील आईला धीर द्यायचे आणि बोलायचे, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. माझी आई खूपच हळवी होती. ती रडत रडत माझ्या वडिलांना बोलायची, आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण रोहनची काळजी घेऊ शकतो, पण जर उद्या आपल्याला काही झालं तर मग आपल्या रोहनची काळजी कोण घेणार? याला तर नीट चालता देखील येत नाही आणि आजकाल हा समाज कसा आहे हे तर तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. तेव्हा माझी भावंडं माझ्या आईवडिलांजवळ यायची आणि माझ्या आईवडिलांना धीर द्यायची आणि बोलायची, तुम्ही काळजी का करता? आम्ही रोहनची खूप काळजी घेऊ. आम्ही याची अशा प्रकारे काळजी घेऊ जसे की एखादे आईवडील आपल्या लेकराची काळजी घेतात. सुरुवातीपासूनच मला माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या भावंडांनी खूप प्रेम दिलं होतं. त्यांनी माझे खूप लाड केले होते. जेव्हा माझं शाळेत जायचं वय झालं, तेव्हा मी खूपच जास्त घाबरलो होतो, कारण मला भीती वाटत होती. माझा एक पाय लहान असल्यामुळे शाळेत गेल्यावर इतर मुलं माझी टिंगल तर उडवणार नाहीत ना, आणि ज्याची मला भीती होती तेच घडलं. जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा मुलं माझी खूप टिंगल उडवायचे, खूप मस्करी करायचे, सारखं मला धक्के मारून खाली पाडायचे. माझ्या तर पायातच प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला नेहमीच खूप वेदना व्हायच्या. दुसरीकडे शिक्षक देखील माझ्याकडे काही लक्ष देत नव्हते. माझ्याकडून जरा काही चूक झाली तर लगेचच मला मारायचे आणि यामुळेच माझा अभ्यासावरून पूर्ण मन उडून गेलं. मी रडतच घरी आलो आणि आईला सर्व हकीकत सांगितली. मी तर स्पष्ट शाळेत सांगितले की मी आता शाळेत जाणार नाही, मी शिकणार नाही. माझे हे बोलणे ऐकून माझ्या आईवडिलांना सोबतच माझ्या भावांना खूप जास्त टेन्शन आलं. ते मला सांगू लागले, जर तू आज शिकला नाहीस तर मग उद्या समाजात तुझं नाव कसं बनवणार, आईवडिलांचे नाव कसं रोशन करणार? परंतु मी मात्र कोणाचंच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. कदाचित यामुळेच की मला माझ्या कमतरतेची जाणीव होऊ नये, तर दुसरीकडे माझ्या भावंडांसोबत माझ्या आईवडिलांचं वागणं खूपच शिस्तीचं होतं. जितकं ते माझ्यावर प्रेम करायचे, तिथे माझे लाड करायचे, तितकं ते माझ्या इतर 4 भावंडांवर अजिबात करायचे नाही. आणि त्यामुळेच ज्याप्रमाणे आमचं वय वाढत गेलं तसतसं आमच्या
भावंडांच्या मनात माझ्याबद्दल थोडंसं राग निर्माण होऊ लागला. ते नेहमीच बोलायचे, आई, तू रोहनचे जितके लाड करतेस त्याच्या अर्ध्या प्रमाणात देखील आमचे करत नाहीस. त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतेस. तो आता इतका मोठा झाला आहे तरी देखील आजपर्यंत तू त्याची प्रत्येक कामात मदत करतेस. त्याची इतक्या प्रकारे काळजी घेतेस जसं की तो 1-2 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या भावंडांचं हे बोलणं ऐकून माझी आई खूप प्रेमाने मला हाक मारायची आणि बोलायची, हा तर माझा लाडका मुलगा आहे. जर माझ्या हातात असेल तर मी माझं काळीज देखील त्याच्या हातावर ठेवीन. आणि मग याच गोष्टी होत्या ज्यामुळे आम्ही भावंडं माझ्या विरोधात जाऊ लागली. त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप राग निर्माण होऊ लागला. परंतु बाहेरून मात्र ते तोंडावर साखर ठेवून माझ्याशी प्रेमाने बोलायची. मला तर कल्पना देखील नव्हती की ज्या भावंडांवर मी माझा प्राण ओवाळून टाकत होतो ते माझ्याबद्दल इतकं वाईट विचार करत होते. माझ्या वडिलांची कंपनी होती. सुरुवातीला तर ते एका छोट्याशा दुकानात काम करायचे. परंतु जसजसे माझे भाऊ मोठे होत गेले आणि त्यांनी शिक्षण घेतलं तेव्हा 2 भावांनी मिळून माझ्या वडिलांसोबत स्वतःची कंपनी उभी केली. आणि मग ते दिवस रात्र काबड कष्ट करून त्यांनी खूप चांगले यश प्राप्त केलं. त्यांची इतकी प्रगती झाली की आता आम्ही लाखो रुपयांमध्ये खेळू लागलो. आता आमची तर कोणासोबतच बरोबरी होऊ शकत नाही. आम्ही खूप साऱ्या जमिनी खरेदी केल्या, खूप सारे फ्लॅट देखील खरेदी केले आणि ते सर्व आम्ही लोकांना भाड्याने दिले होते. मग या प्रकारे आमची तिथून देखील इन्कम सुरू झाली. कंपनीतील सोबतच त्या भाड्यांचे पैसे यामुळे आमच्या मालमत्तेमध्ये खूप जास्त भर पडत होती. 4ही बाजूंनी फक्त आनंदी आनंदच होता. परंतु माहीत नाही का, मी एक साधासुद्धा मुलगा होतो. मला व्हायला खूप आवडायचं. माझ्या आईवडील आणि माझी भावंडं खूप आनंदी राहायला लागले होते. ते रोज बाहेर फिरायला जायचे. जेव्हा मला ते त्यांच्यासोबत यायला बोलायचे तेव्हा मी काहीतरी कारण सांगून त्यांच्यासोबत जाण्यास टाळायचो आणि घरीच राहायचो. माहीत नाही का, मला बाहेरच्या दुनियेची खूप भीती वाटायची. असं वाटायचं की जर बाहेर गेलो तर लोक माझ्याकडे अगदी टक लावून पाहत बसतील आणि मग त्या लोकांच्या नजरेचा सामना आम्हाला बिलकुल करता येणार नव्हता. मी बाहेरच्या जगाला खूप घाबरायचो आणि खास करून मला या गोष्टींची जास्त भीती वाटायची की जर मी माझ्या इतक्या आनंदी परिवारासोबत बाहेर गेलो आणि जेव्हा यांच्यासोबत असं चाललेल तेव्हा कदाचित माझ्यामुळे त्यांची देखील इज्जत कमी होईल. मी स्वतःला त्यांच्यापेक्षा खूप कमी लेखू लागलो. कारण की आज आमची जी परिस्थिती होती ती माझ्या वडिलांच्या आणि भावांच्या मेहनतीमुळे होती. त्यामध्ये माझा काहीच संबंध नव्हता किंवा माझा काहीच वाटा नव्हता. मी तर प्रत्येक वेळी घरामध्ये एखाद्या आणि रुपयाची वस्तूप्रमाणे पडून राहायचो. माझे आईवडील देखील माझ्यामुळे कधीच घरी थांबायचे. ते बोलायचे की जर आमचा मुलगा बाहेर जाणार नाही तर मग आम्ही पण बाहेर फिरायला येणार नाही. आणि मग त्यावेळी माझ्या बहिणी भावांचे चेहरे उदास व्हायचे आणि मग ते बोलायचे, कधीतरी रोहन शिवाय आमच्याबद्दल तरी विचार करत जा. जेव्हा पाहावं तेव्हा तुम्ही फक्त रोहनसोबतच असता आणि नेहमी रोहनचीच बाजू घेता. कधीतरी आमच्यात देखील आनंदात सहभागी व्हा. आणि मग माझी भावंडं असे बोलल्यावर माझ्या वडिलांना आणि आईला नाईलाजाने त्यांच्यासोबत जावं लागायचं. आणि मग मी घरात बसून रडत राहतो आणि देवाकडे तक्रार करायचो की शेवटी माझ्यासोबत असे का केलंस. जर मी देखील सामान्य माणसाप्रमाणे असतो तर कदाचित माझी देखील स्वतःची काहीतरी इज्जत असती. मी उठून स्वतःला आरशात पाहू लागलो. त्या अपघाताने माझी अवस्था तर खूपच वाईट केली होती. मी आता 22 वर्षाचा झालो होतो. परंतु असं असूनही मी इतका उदास होतो की जसं काही मी एक रुग्णच होतो. मी अंगाने इतका सडपातळ होतो की माझा फक्त हाडांचा सापळा दिसायचा. शिवाय माझे पाय देखील लहान मोठे होते. मी माझ्या अशा कुरूप शरीराला पाहून पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसायचो आणि मग हुंदके देत रडायचो. मी स्वतःला या समाजापासून अगदीच तोडून टाकलं होतं. कधीकधी लोकांना वाटायचं की माझ्या आईवडिलांना फक्त 4च अपत्य आहेत. मला तर सगळे विसरूनच गेले होते. अगदी 4-5 लोकांनाच ठाऊक होतं की मी जिवंत आहे आणि याच घरात राहतोय. असाच वेळ निघून चालला होता आणि माझ्या वडिलांची तब्येत आता खराब होऊ लागली होती. पण ते करोडोंच्या संपत्तीचे मालक होते. एके दिवशी त्यांनी सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले. त्यांची तब्येत तेव्हा खूपच खराब झाली होती. त्यांनी सर्वांना त्यांच्याजवळ बोलावून सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की माझी संपत्तीची वाटणी माझ्या मुलांमध्येच समान व्हावी. त्यांनी वकिलांना देखील सांगून बोलावून घेतलं होतं.
माझी आई देखील तिथंच उपस्थित होती आणि माझी सगळी भावंडं देखील तिथेच उपस्थित होती आणि माझे सगळे भावंडं देखील तिथेच उपस्थित होते. परंतु मी मात्र तिथे गेलो नाही. जेव्हा मला माझ्या आईने आवाज दिला तेव्हा मी त्या खोलीत गेलो. मला त्या खोलीत आलेलं पाहिल्यानंतर माझ्या भावंडांनी त्यांचं तोंड वाकडं केलं, कारण माझी उपस्थिती त्यांना आवडली नव्हती. मी एक मोठा श्वास घेतला आणि मान खाली घालून आईजवळ बसलो. माझ्या वडिलांनी अडखळतच माझं नाव घेतलं आणि बोलू लागले, रोहन बाळा, माझ्याजवळ ये, माझ्याजवळ येऊन बस. माझ्या त्या बहीण भावांमध्ये त्यांनी मला बोलावलं. यामुळे मला जरा बरं वाटलं. परंतु दुसरीकडे माझ्या इतर भावंडांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले होते. मला माहीत होतं की त्यांना ते अजिबात आवडलं नव्हतं. मी उठलो आणि चालत चालत माझ्या वडिलांजवळ जाऊन बसलो. मी माझ्या वडिलांचा हात पकडला आणि माझ्या छातीजवळ ठेवला आणि रडत रडत बोलू लागलो, काय झालं बाबा? सांगा, तुम्हाला काय सांगायचं आहे? माझं हे बोलणं ऐकून माझ्या मोठ्या भावाला हसूच फुटलं. तो माझी कदाचित खिल्ली उडवत होता, परंतु माझ्या वडिलांना माझ्याशी बोलायचं होतं, त्यामुळे तो पुढे काहीच बोलला नाही. माझे वडील वकिलांना बोलू लागले की माझ्या मुलांचं नावावर जी काही संपत्ती केली आहे ती तू एका कागदावर लिहित जा. असं बोलून त्यांनी माझ्या बहिणींपासून संपत्तीची विभागणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या बहिणीला तिचा अधिकार दिला आणि छोट्या भावाला त्याचा हिस्सा दिला. आता फक्त मी आणि माझा मोठा भाऊ एवढे शिल्लक होतो. एक मोठा हिस्सा बाकी होता. माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाचे नाव घेतला होतं की त्यांचा श्वास चढू लागला. आई आणि इतर भावंड सर्वजण धावतच वडिलांच्या जवळ आले आणि त्यांना थोडं उठून पाणी पाजू लागले. पाण्याचा एक थेंब तोंडात जाताच आता श्वास थांबला. ते आम्हाला सोडून निघून गेले. जोरात वडिलांना आवाज देऊन विचारत होता, बाबा उठा तुम्ही, असं अर्धवट का सगळं सोडलं आहे? मला हे तर सांगा की माझ्या हिश्श्याला काय आलं आहे? माझी संपत्ती काय आहे? माझ्या दादाला असं बोलताना पाहून आईने त्याला चांगलंच फिटकारलं आणि बोलू लागली, तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली आहे. त्यांना पहिले दवाखान्यात घेऊन जायचं सोडून तुला संपत्तीचे पडले आहे. परंतु माझ्या वडिलांनी त्याच वेळेस त्यांचा जीव सोडला होता. वडिलांच्या जाण्याचा मला आणि आईला खूपच दुःख झालं होतं. माझ्या आईची रडून रडून खूपच वाईट अवस्था झाली होती. असं नाही की माझ्या इतर भावंडांना वडिलांच्या जाण्याचं दुःख नव्हतं, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र इतकं दुःख दिसत नव्हतं. शेवटी ते आता बसल्या बसल्या करोडोंचे मालक झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तर फक्त लोभ दिसत होता. वडिलांचे अंत्यसंस्कार करून आले आणि मग आम्ही अंत्यसंस्कार करून घरी आलोच होतो की इतक्यात मोठा भाऊ येऊन बोलू लागला, आता जी काही शेवटची संपत्ती शिल्लक आहे त्याचा एकमेव वारसदार फक्त मी आणि मीच आहे. कारण की त्यावेळी बाबांनी फक्त माझं नाव घेतलं होतं जेव्हा ते त्यांच्या शेवटचे घटक मोजत होते. माझ्या आईने रागाने एक नजर दादावर टाकले आणि बोलू लागले, अरे काय झाले काय तुम्हा लोकांना? आत्ताच तर तुम्ही तुमच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून आला आहात. तुमच्या वडिलांना जाऊन काही तास देखील उलटले नाही आणि लगेच तुम्ही या अशा गोष्टी बोलू लागल्या. तुम्हाला तुमच्या वडिलांपेक्षा त्या संपत्तीची जास्त काळजी आहे का? त्यावेळी तर माझा मोठा भाऊ शांत झाला, परंतु काही दिवसानंतर वकिलांना सांगून त्यांनी ती सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. माझे सर्व भाऊबंद श्रीमंत झाले होते, करोडोंचे मालक झाले होते. ते आता ऐश करू लागले. त्यांना तर अजिबात दुःखच नव्हतं की वडिलांना जाऊन फक्त 10 दिवस झाले आहे. माझ्या आईने तिच्या मुलांचा बदललेला वागणं पाहिलं आणि मग तिला बातमी मिळाली की माझ्या मोठ्या भावाने उरलेली सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. हे ऐकून तिला खूपच राग आला. ती बोलू लागली की हा काय मूर्खपणा आहे? या संपत्तीमध्ये तुझाच नाही तर रोहनचा देखील बरोबरीचा वाटा आहे. तुम्हीच फक्त शिल्लक राहिले होतात. मग असं असताना तू सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर कशी करून घेतली? आईचं हे बोलणं ऐकून दादाची रागाने मान सटकली आणि तो बोलू लागला, या रोहनने तर आजपर्यंत काय केलं आहे? सुरुवातीला शाळेत टाकलं तर रडत रडत शाळेतून घरी परत आला आणि आजपर्यंत तो कधी कंपनीत गेला आहे का? ना कधी कंपनीत आला, ना काही काम केलं आणि ना कधी इकडची वस्तू तिकडे गेली. मग असं असताना याचा हिस्सा कसला? मी तर यांचा आजपर्यंत पालन केलं आहे. आज तुम्ही जो काही दिवस पाहत आहे तो फक्त आणि फक्त माझ्याचमुळे आणि माझ्या इतर 3 भावंडांमुळे. याला तर आम्ही ओळखत देखील नाही. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी हैराण होऊन माझ्या बहीण भावांना पाहून लागलो, जे आज अगदीच मला अनोळखी झाले होते.
आई तर दादाचं बोलणं ऐकून जमिनीवरच कोसळली आणि बोलू लागली, तुम्हा लोकांना आता करोडोंची संपत्ती मिळाली आहे. जरी रोहनने काही केलं नसलं तरी तो तुमच्याच वडिलांचा मुलगा आहे आणि त्यामुळे या संपत्तीमध्ये त्याचा देखील बरोबरीचा वाटा आहे. परंतु माझे भाऊ बहीण तर त्यांच्या संपत्तीच्या नशेमध्ये इतकं धुंद झाले होते की त्यांनी आईच्या इज्जतीची देखील पर्वा केली नाही. काही दिवसानंतर माझ्या सगळ्या बहीण भावांनी वर्ल्ड टूरचा प्लॅन केला. कोणी आफ्रिकेला निघून गेलं तर कोणी दुबईला. ते फिरण्यासाठी तिकडेच निघून गेले आणि जाताना सांगून गेले की आम्ही आता तिकडचेच सेटल होऊ आणि जर चांगली मुलगी मिळाली तर तिकडेच लग्न देखील करू. सर्वजण स्वतःच्याच मर्जीचे मालक होते आणि आई त्यांना अडवत होती. परंतु 15 दिवसांच्या आतच आमचं आयुष्य आता पूर्ण बदलून गेलं होतं. सर्व बहीण भाऊ दुसऱ्या देशात निघून गेले होते कारण की प्रत्येक गोष्ट त्यांच्या नावावर झाली होती. फक्त आमचं एक जुनं घर सोडून तेच एक छोटंसं घर ज्यामध्ये आम्ही राहत होतो, कारण इतर मोठे बंगले तर माझ्या बहीण भावाच्या नावावर झाले होते. मी आणि आई आमचं सामान घेऊन आमच्या जुन्या घरात राहायला आलो. माझी आई फक्त रडत असायची. माझ्याजवळ तर काहीच पैसे देखील नव्हते ज्यातून मी माझं आणि आईचं पोट भरू शकेन. आईजवळ थोडे पैसे होते, त्यातून मी थोडं सामान घेऊन आली आणि मग आम्ही जेवू लागलो. माझ्याकडे मोबाईल होता आणि जेव्हा गरज पडली तेव्हा तो मोबाईल देखील विकून टाकला आणि माझ्या आईसाठी औषधं घेऊन आलो आणि घराचा पूर्ण खर्च करू लागलो. आमचं घर खर्च भागणार नव्हतं. माझी आई देखील माझ्या त्या उलट्या काळजाच्या भावांचा विचार करून टेन्शन घेऊ लागली होती आणि त्यामुळे ती आजारी पडू लागली. तिला आता हृदयाचा त्रास होऊ लागला आणि त्यामुळेच ती नेहमी पडलेली असायची आणि रडत राहायची. मला माझ्या आईला त्या अवस्थेत पाहता येत नव्हतं. मी तिला धीर द्यायचो आणि समजायचो की तू काळजी करू नकोस, तुझा मुलगा तुझ्यासोबत आहे. मी काही करून तुझा इलाज करेन आणि तुला या आजारातून बाहेर काढेन. आपण लवकरात लवकर आपल्या आधी सारख्या आयुष्यात परत येऊ. परंतु एवढं समजावून देखील माझी आई खूप ओरडायची आणि बोलायची, मला माफ कर. आज तुझ्यासोबत जे काही घडलं होतं ते फक्त मी आणि फक्त माझ्यामुळेच घडत होतं. चूक असेल तर ती माझ्या भावंडांची होती, ज्यांना नात्यांची काहीच पर्वा नव्हती. जुलै महिन्याचा पहिला दिवस होता. मी आईला सांगितलं की आज मी स्वतःसाठी काहीतरी काम नक्की शोधीन. सकाळपासून आम्ही काहीच नाश्ता वगैरे केला नव्हता. मी घरातून निघालो आणि मग इकडे तिकडे फिरत कुठल्या दुकानात मला काम मिळते का ते शोधू लागलो. परंतु कोणीही मला कामावर ठेवायला तयार नव्हतं. सर्वजण माझ्या शरीराकडे बघून बोलायचे की तू इथे काम कसा करशील. त्यानंतर असंच फिरता फिरता मी एका मंदिराजवळून गेलो तर तिथे पाहिलं तर खूप सारे भिकारी लोकांकडून पैसे मागत होते. कोणी रस्त्याच्या कडेला बसले होते तर कोणी पायऱ्यांवर बसले होते. मी देखील माझे सगळे सामान एका साईडला ठेवले आणि मग चालत त्या भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये जाऊन बसलो. तेवढ्यात एक माणूस देवाची प्रार्थना करून मंदिराच्या बाहेर येत होता आणि त्याने माझ्या हातावर 50 रुपये ठेवले. 50 रुपये पाहून मला थोडी लाज वाटली. मग मी काय करणार. मला त्यावेळी हेच काम योग्य वाटलं आणि मग मी रस्त्यावर भीक मागू लागलो. जेव्हा मी पैसे घेऊन घरी आलो तेव्हा आई विचारू लागली की तू एवढे पैसे कुठून आणलेस. त्या दिवशी मी 500 रुपये कमावले होते. मी आईला सांगितलं की मी थोडं छोटं मोठं काहीतरी काम करतो आणि त्यांचेच मला पैसे मिळाले आहेत. हे ऐकून आई खुश झाली. परंतु मला मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली. मला माझ्या आईला परत पूर्वीच्या परिस्थितीत आणायचं होतं. मी आणि माझी आई आता दोघे एकमेकांचा आधार होतो. असंच करता करता खूप वर्ष निघून गेली. माझी आई तब्येतीने खूप बारीक होती. तिचं देखील अगदी सापळा झाला होता. तिची तब्येत खूपच खराब राहू लागली. 4-5 वर्षे निघून गेली होती आणि इतक्या वर्षात माझ्या भावंडांनी एकदाही आमच्याबद्दल विचारलं नव्हतं किंवा आमच्या परिस्थिती काय आहे याबद्दल जाणून घेण्याचे प्रयत्न देखील केले नव्हते. त्यांना तर पैसे मिळाले होते, माझा नाही, पण निदान स्वतःच्या आईचा तरी विचार करायचा. 5 वर्षे झाल्यानंतर जेव्हा मी एके दिवशी भीक मागण्यासाठी बाहेर निघालो तेव्हा आमच्या जुन्या बंगल्याच्या बाहेर मोठमोठ्या गाड्या उभ्या दिसल्या. मी हैराण होऊन पाहतच बसलो. त्या बंगल्याचा दरवाजा देखील उघडलेला होता. कदाचित माझे बहीण भाऊ परत आले होते. सगळ्यांनी लग्न केले होते. त्यांच्या बायका वेगवेगळ्या चेहऱ्याच्या होत्या. त्या हिंदू अजिबात वाटत नव्हत्या. मी विचार केला कदाचित यांना त्यांचा
आईच असेल, त्यामुळे मी लगेचच घरी परत आलो आणि आईला ही खुशखबर सांगितली. थोड्या वेळानंतर माझे बहीण भाऊ माझ्या घरी आले आणि सरळ माझ्या घरात आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तिरस्कार दिसत होता. माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी न करता, परिस्थितीची चौकशी न करता बोलू लागले की आम्हाला या घराचे हिस्से करायचे आहेत. हे ऐकून तर मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. ते बोलू लागले की जी संपत्ती आम्ही कमावली होती त्याचा हिस्सा तर आम्हाला मिळाला आहे, परंतु हे घर आमच्या वडिलांचं आहे, त्यामुळे या घरावर आमचा देखील बरोबरीचा हिस्सा आहे. मी एक मोठा श्वास घेतला आणि बोलू लागलो की ती करोडोंची संपत्ती तुम्हाला कमी पडली का, की आता हा एक छोटं घर देखील तुम्ही लुटायला आले आहात. माझं ते बोलणं ऐकून माझ्या मोठ्या भावाने माझ्या जोरदार कानाखाली मारली. मी शांत बसलो. माझी आई तर त्यावेळेला औषध घेऊन झोपली होती. जर तिने हे सगळं पाहिलं असतं तर कदाचित तिथेच तिने तिचा जीव सोडला असता. मी शांतपणे घराचे कागदपत्र दादाकडे दिले तर तो बोलू लागला की तुझ्या आईला घेऊन या घरातून बाहेर निघ. आईला जाग आल्यानंतर आईने जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा लगेच ती माझ्या भावांना शिव्या देऊ लागली आणि त्यांना शिव्या देऊ लागली, शाप देऊ लागली. आई बोलू लागली की तुम्ही लोक लवकरच कंगाल व्हाल, तुम्हा लोकांजवळ काही शिल्लक राहणार नाही, तुम्ही रस्त्यावर याल. मी आणि माझी आई आमचं सामान घेऊन घरातून बाहेर पडलो. माझ्या भावंडांनी तर 5 वर्षात त्यांची सर्व संपत्ती उडवली होती. त्यांच्याजवळ आता काहीच शिल्लक नव्हते. त्यांनी जो बिझनेस केला होता तो देखील आता बुडाला आणि त्यामुळे त्यांना आता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ते हे घर विकत होते. मी माझ्या आईला घेऊन बाहेर निघालो तेव्हा माझी आई रडत बोलू लागली, रोहन, तू तर तुझं पोट भरशील, परंतु माझी जबाबदारी तुझ्यावर एका ओझ्यासारखी असेल. माझी जबाबदारी तर तुला मारूनच टाकेल, त्यामुळे हे चांगलं आहे की मी हे जग सोडून निघून जावं. इतकं बोलून माझी आई माझा हात सोडून रस्त्यावर धावू लागली. पलीकडून गाडी येत होती. मी लंगडत धावत आईजवळ जात होतो, परंतु मी आईजवळ पोहोचण्याआधीच आईची आणि एका गाडीची टक्कर झाली आणि आई रस्त्यावर कोसळली. माझं नशीब चांगलं होतं की त्या गाडीवाल्याने गाडी कशीबशी थांबवली होती, त्यामुळे गाडीचा थोडासा धक्का आईला लागला होता. माझी आई बेशुद्ध झाली होती तर गाडीवाला गाडीतून उतरला आणि माझ्या आईला घेऊन दवाखान्यात गेला. मी खूप रडत होतो. त्यांनी जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा मी त्याला आमच्या बाबतीत घडलेलं सर्व काही सांगितलं. माझी ही हकीकत आहे. कोण तो माणूस बोलू लागला, तू काळजी करू नकोस, तुझ्या भावांनी जे काही केले त्यांची शिक्षा देव त्यांना नक्कीच देईल, पण मी तुला तुझा हक्क मिळवून देईन. तो माणूस एक वकील होता आणि एक चांगला गृहस्थ, एक समाजसेवक होता. त्यांनी माझी केस लढवली. माझ्या भावाने माझा हिस्सा खाल्ला होता, परंतु त्या माणसाने मला माझ्या भावांकडून माझी करोडोंची संपत्ती परत मिळवून दिली होती आणि सोबतच त्यांच्या कंपनीत थोडंफार काम शिकवलं. मला तर काहीच येत नव्हतं, परंतु त्याने माझ्याकडून 2-3 वर्ष खूप मेहनत करून घेतली आणि मला सर्व काम समजावून सांगितलं. माझ्यासाठी त्यांनी 2 शिक्षक नेमले. नक्कीच अशी देवासारखी माणसे या दुनियेमध्ये खूप कमी असतात. त्यांनी मला एक कला शिकवली आणि मग असं काम शिकवलं जे मी घरात बसून कॉम्प्युटरवरून करू शकत होतो. मी घरात बसून ते काम करायचं आणि मग महिन्याचा पगार माझ्या अकाउंटला यायचा. माझी आई खुश होती आणि मी देखील खूप खुश होतो की मी बेकार नाही, फक्त स्वतःला कमी लेखून या दुनियेपासून लपून राहत होतो. परंतु हिऱ्याची पारख तर एक जोहरी करू शकतो. माझी भावंडं तर कंगाल झाले होते. काही वर्षात त्यांचे हात पूर्ण रिकामे झाले आणि मग त्यानंतर ते माझ्या दाराशी आले आणि माझ्याकडे माफी मागू लागले. तेव्हा माझी आई बोलू लागली की यांना या घरातून बाहेर हाकलून लाव, ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला हाकलवलं होतं. मी एक नजर माझ्या भावांवर टाकली. त्यांच्या नजरेमध्ये एक प्रकारची लाज वाटत होती. हे कदाचित असूही शकतो की जर पुन्हा यांच्याजवळ पैसे आले तर ते पुन्हा वाईट बनतील, परंतु मी त्यांच्यासारखा नव्हतो. मी त्यांना घरात राहण्याची परवानगी दिली आणि त्यांना नवीन व्यवसाय देखील सुरू करून दिला. त्यांना स्वतःचीच खूप लाज वाटू लागली. ते माझ्याकडे सतत माफी मागायचे, परंतु मी मात्र एक मोठा श्वास घेऊन त्यांना माफ करायचो. माझ्या आईला माझा अभिमान होता आणि नक्कीच माझ्या वडिलांना देखील माझ्यावर तेवढाच गर्व असेल. जर मी देखील माझ्या भावांना धक्के मारून घरातून बाहेर हाकलून लावलं असतं तर मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला असता. मी माझ्या भावांसारखा नव्हतो आणि नाही मला त्यांच्यासारखं बनायचं होतं. बस मी फक्त त्या माणसाचा खूप आभारी आहे ज्याने मला इथे आणून ठेवलं, माझ्या कलेला ओळखलं होतं.
कदाचित जर माझ्या भावंडांनी मला इतकं खंबीर केलं असतं तर मी आधी स्वतःच्या पायांवर उभा राहून यशस्वी झालो असतो. रोहनने त्याच्या भावंडांना माफ केले. पण आजकालच्या युगात असा रोहन मिळणे कठीणच आहे. त्यामुळे माणसाने कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. शेवटी गर्वाचे फळ त्यांना भोगावेच लागते. धन्यवाद.